आज महिला भगिनी हजारोंच्या संख्येने इथं आहे। ज्या ज्या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रचाराला जातो तिथं पुरुषांपेक्षा दुप्पट संख्येने महिला भगिनी उपस्थित असतात। याचं एकच कारण आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना तुमच्यासाठी जी योजना आणली त्या योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। त्याचा फायदा होतो की नाही आपल्याला? आपल्या संस्कृतीमध्ये आपण वर्षातनं एकदाच भाऊबीज करायचो। आपला भाऊ वर्षातनं एकदाच भाऊबीजेला आल्यानंतर तो ओवाळणी द्यायचा, परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सख्या भावापेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर केलं आणि वर्षातनं 12 वेळा भाऊबीज करण्याचा निर्णय म्हणजे 12 वेळा भाऊबीज देण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला। आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या 2,40,00,000 महिला भगिनी या स्वतःच्या पायावर आता उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत। काल कोणीतरी सांगितलं काँग्रेसवाल्यांनी की 2100 रुपये कधी करणार आहेत। काल एक आमच्या मुंबईला शिवाजी पार्कला सभा झाली, 2100 रुपये कधी करणार आहेत। पण जी लोक 1500 रुपये मिळणार नाहीत हे सांगत होते ते आज विचारायला लागलेत की 2100 रुपये कधी करणार। मी मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून सांगतो की 2100 रुपये देण्याच्या संदर्भामध्ये देखील आमचा अभ्यास सुरू आहे। ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी माझ्या या महिला भगिनींना तो देखील निर्णय घेऊन आम्ही दाखवू। त्याच्यामुळे कुठच्याही गैरसमजाला आपण बळी पडू नका।